नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी शॉपिंगला जाणार आहे. तुम्हाला दाखवते की मी कसली शॉपिंग करणार आहे, काय बघूयात. आणि कोणासोबत चालली आहे तर हा माझा लहान भाऊ आहे, श्लोक नाव आहे त्याचं. तर आम्ही दोघे मिळून काय शॉपिंग करणार आहे, काय खाणार आहे, सगळं तुम्हाला दाखवते, बघूयात. तर आम्ही पोचलो आहे शॉपिंगच्या लोकेशनवर, म्हणजे बेसिकली डीमार्टला आलो आहे आणि काय शॉपिंग करणार आहे ते दाखवतो. खूप मोठी शॉपिंग आहे, तुम्ही असे हक्का राहताल ते शॉपिंग बघून आमची, हा ना. खूपच मोठी आहे, खूपच मोठी शॉपिंग आहे. बघूयात, दाखवतो काय शॉपिंग. हा माझा फेवरेट सेक्शन आहे, माझा आणि माझ्या भावाचा. आम्ही इथून कधीतरीच काहीतरी घेतो, पण आम्ही नेहमी इथे येतो. हा वाला छान आहे, हा वाला मस्त आहे. स्वीट होम हा पण छान आहे. नानू तुला कुठला आवडला? ऑरेंज आहे. हां, त्याचा फेवरेट कलर ऑरेंज आहे म्हणून त्याला ऑरेंजवाला आवडला. अजून हे एक नवीन आहे ना, छान आहे. बहुत सुंदर, बहुत सुंदर. ओ नो, व्हॉट इज ही लुकिंग ॲट? क्या है? वर घे थोडं म्हणजे दिसेल. परत कसं लागणार? यही गरीबों वाली हरकत करने के कारण की वजह से हम इसको नहीं लाते हैं. मैं और मम्मी और पापा ही फिरते हैं. मी किती गोरी दिसते त्याविषयी. आता आम्ही इम्पॉर्टंट सेक्शनमधून बाहेर चाललो, जे की कप्सचा होता. तर बघू, आज संडे आहे त्यामुळं सगळीकडे खूप खूप गर्दी आहे. और ये हमारा कचरे से उठाया हुआ भाई दिसतोय पण कसा. हां, मी खूप सुंदर आहे, त्यात काही वादच नाही आहे. तुझा आवाज येत नसणार आहे. कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी सुंदर आहे की नाही. आता आम्ही आलो आहे चप्पलांच्या सेक्शनमध्ये. इथून आम्ही कधीच काही घेत नाही, कारण इथं चॉईसेस चांगले नसतात, सगळं ओल्ड डिझाईन्स आहेत. माझा टाईमपास करून नाही झाला आहे, पण ह्याला घरी जायचं आहे लवकर, त्यामुळं आम्ही आता परत चाललो आहे. आणि जे घ्यायला आलतो ते घेणार आहे. दाखवते काय घ्यायला आलतो. असू नका फक्त. आणि पेमेंट करताना दाखवते. आज संडे ती खूपच गर्दी आहे. घेतलेलं प्रोडक्ट दाखव. ते घेतलं आहे आम्ही आणि त्याचं पेमेंट आम्ही ह्या गोष्टी करणार आहे. तुला काय बोलायचं माझ्या चॉईसबद्दल, डब्याच्या चॉईसबद्दल? पिंक कलर कोण घेतो? मी. मुली घेतात. पिंक कलर मुली घेतात. जेंडर बायस आहे, जेंडर बायस. मार्टमधून बाहेर आलो आहे. आता कुठं जाणार आहे माहीत नाही, पण कुठं खायचं आणू आपण आता? तुला काय खायचं आहे? मला माहीत नाही मला काय खायचं आहे. माझ्याकडून ट्रीट तुला आज. तुझ्याकडं जे पैसे जे पप्पांनी तुला दिले ते वाले पैशातून तुम्हाला ट्रीट देणार आहेस का? नाही, तू जे मला तुझ्या कामावर पगार झाल्यामुळे पाठवलं त्याने. हां, माझा खूपच जास्त पगार आहे आणि मी कामावर पण आहे गाईस. तुम्हाला माहीत नसेल तर सांगते. काही 4 डिजिट पगार आहे, 4 डिजिट. पगार असतो 4 डिजिट, 5 असतो. तू काय कमवतोस? हां, प्रेम. ये तो बहुत ज़्यादा ही गलत निकला. काय खाऊ अवतार कसा झाला. गाडी कुठे लावली होती? हां, मी तर विसरले कुठली गाडी आणली होती. काय खायचं आता बोल. आम्ही डीमार्टच्या बाहेर येऊन ठरवतोय आता थांबून की काय खायचं. लाइटिंग खराब येतं. तर आमचं बजेट 250 होतं. आम्हाला घरून 250 दिले होते आणि त्यात आम्हाला उद्या, म्हणजे मला डब्यासाठी उद्या सामान पण घ्यायचं होतं. एक भाजी घ्यायची होती आणि खायचं पण होतं. मग आम्ही 50 रुपीजचं हे घेतलं आहे. 2 मेथीची भाजी घेतली आहे. आता आमच्याकडं ह्याच्याकडे 100, माझ्याकडे 100 आहेत. मग बघू आम्ही आता 100चं काय खातो. माझ्याकडे 200 आहे, त्याच्याकडे काय नाही. नाही, हाफ आहे. तर आता आम्ही पाणीपुरी खाणार आहे, पण इथं खूप गर्दी आहे त्यामुळं आम्ही वेटिंगवर आहोत. थोडं कमी झालंय. माझ्या तोंडावर खोकतोय. आता तर पाणीपुरी खाणार आहे आम्ही. मी आता घरी पोचली आहे आणि तुम्ही म्हणताल
का शूट नाही केलं, तर कारण की माझ्या लहान भावाने माझं डोकं फिरवलं होतं, त्यामुळे मी काही शूट नाही केलं. पण काय घेतलं तर सांगते. पार्सल आणलं मी, 20 रुपयाची पाणीपुरी, 70 रुपीजचं व्हेज रोल. सो माझे 100 रुपीज संपलेत आणि आम्ही जिलेबी पण घेतली आहे, सो ते पण. आणि तुम्ही मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं माझं गरीबाची शॉपिंग कशी वाटली आहे, कमेंट करून सांगा. बाय.